आता शेवटचा तो प्रसंग आहे, अगदी शेवटचा. अश्वत्थाम्याने दुर्योधनाला खुश करण्यासाठी पांडवांना मारून येतो असं सांगितलं. मरणप्राय अवस्थेमध्ये दुर्योधन आहे, त्यांनी प्राणाची आहुती दिलेली नाही, प्राण गेलेले नाहीत त्याचे. भीमाचं त्याचं युद्ध झालं परंतु त्याचे प्राण गेलेले नाहीत. आणि आता हा अश्वत्थामा त्या पांडवांच्या त्या कक्षेमध्ये जातो. पांडवांची 5ही मुलं झोपलेली आहेत आणि पांडव, द्रौपदी, भगवान गोपालकृष्ण यांची चर्चा चालू आहे. अश्वत्थामाला वाटतं की हे पांडव या ठिकाणी झोपलेले आहेत आणि तो 5ही मुलांची मस्तक छाटून त्यावर रुमाल टाकून दुर्योधनाजवळ आणतो. आणि दुर्योधनाच्या जवळ आणल्यानंतर मोठ्या आनंदाने दुर्योधनाला सांगतो की हे राजन, मी तुमची इच्छा पूर्ण केलेली आहे. मी माझ्या बापाचा सूड घेतलेला आहे. माझ्या बापाला ज्यांनी यांना विद्या शिकवली ना, द्रोणाचार्य, त्या द्रोणाचार्यांना सुद्धा मी सोडलं नाही, त्यांना सुद्धा यांनी मारलं. मी त्याचा सुद्धा सूड घेतलेला आहे. आणि बघा या 5ही पांडवांना मी मारलेलं आहे. आणि जसा तो कपडा बाजूला केला ना, तसं दुर्योधनाने त्या मेलेल्या मस्तकांकडे बघितलं आणि त्याच्या डोळ्यातनं टचकन अश्रू बाहेर आला. आणि आता हा दुर्योधन त्या अश्वत्थाम्याला म्हणतो, अश्वत्थाम्या, अरे काय केलंस रे तू? आपलं माझं वय त्या पांडवांसोबत होतं रे, त्यांच्या मुलांची मुलगी छाटून आणलीस रे माझ्यासाठी. ही गोष्ट मला कधीच आवडलेली नाही. आणि इकडे मात्र मोठ्याने टाळो फुटलेला आहे हो त्या द्रौपदीने. माझी 5ही मुलं मरण पावली, 5ही मुलं. सगळ्या मुलांचा तो विधी करण्यात आला. अश्वत्थाम्याला पकडण्यात आलेलं आहे आणि स्वतःची प्राणाची रक्षा म्हणून त्याने अभिमन्यूची असलेली पत्नी उत्तरा तिच्या गर्भावर आघात केला आणि ब्रह्मास्त्र चालवलेलं आहे. आणि आता ती मात्र धावत पळत भगवंताकडे आली आणि भगवंताला विनंती करू लागली, पाही पाही महायोगीन देव देव जगतपते नान्यम तद्भयत पश्यत यत्र मृत्यू परस्परम. हे महाराज, तुम्ही योगियांचे योगी राज आहात, महायोगी आहात. बघा ना, एवढं मोठं संकट आमच्यावर आलेलं आहे. भगवंताने राजा परीक्षितीला, म्हणजे उत्तरेच्या गर्भामध्ये वाढत असलेल्या त्या लेकराला त्या ठिकाणी वाचवलेलं आहे. पांडवांना हस्तिनापुराचं राज्य मिळालं. भगवंत आता द्वारकेच्या दिशेने निघाले. तसं माता कुंतीने भगवंताला अडवलं, एक नाही नको रे जाऊ, आम्हाला तुझ्या